तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मिथुन दापोलकर हा गोलंदाज. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. ओ पहिलाच बॉल चढ मध्ये फेकला, ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि पहिलाच बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळेल. माल 2 षटकांच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळेल. श्याम स्पोर्ट रोडपाल यांना त्याच्या अगेन्स्ट अजनबी ओवले या 2 संघांदरम्यान अजिंक्य पदासाठी फाईट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. समोर फलंदाज परेश खडके ज्यांना आजच्या रात्रीमध्ये इम्प्रेस केला तोच एक ताकद खेळाडू. प्रहार करण्याचा प्रयत्न लाऊड अपील झाली. इनफॅक्ट लाईन पाहिलं आणि त्याच्यानंतर यस पंचांचा इशारा की बॉल नो आहे. अतिरिक्त 1+1 या 2 धाबा ऍड केल्या जातील आणि 2 धाब्यानं अकाउंट ओपन झाला. बॅटिंग करत असताना श्याम स्पोर्ट रोडपाली टीमचा ओ स्टेप केला गोलंदाज मिथुन, जिथे पंचांचा इशारा की नो बॉल. अतिरिक्त या 2 धाबा बॅटिंग करत असताना श्याम स्पोर्ट रोडपाल टीमसाठी बेनिफिट राहतील, कारण की मॅच अवघ्या 2 षटकांच्या 12 चेंडूंचा तुम्हाला पहिलं इनिंग पाहायला मिळेल आणि अशा स्थितीमध्ये गोलंदाजानं चुकी केली. फ्रिटचा बॉलर समोर बबुल बघत हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार मिथुन दापोलकर. प्रहार करण्याचा प्रयत्न जडमध्ये बॉल ठेवलाय. और पिचचा बॉल अगदी जडमध्ये डिलिव्हर केला, जिथे चेंडूला सन्मान दिला फलंदाज बबुल भगत. सिंगलला प्राधान्य, वैयक्तिक अकाउंट ओपन केला फलंदाज बबुल भगत. 1 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला. 3 या आकड्यावरती स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज परेश खडके हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. या स्पर्धेमध्ये अर्धशतकीय दमदार खेळी साकारली परेश खडकेना. तोच फलंदाज ऑफ साइडला खेळला. ऑन द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ मध्ये उत्सर्दिल फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका धाबेनं स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती बबुल भगत. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. पुढचा बॉल गोलंदाज तयार मिथुन दापोलकर. आडव्या बॅट खेळण्याचा हात आडसी निर्णय. तेवढीच चांगली गोलंदाजी मिथुन दापोलकरच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पहिलं षटक कसं फेकावं ना याचा प्रात्यक्षिक उदाहरण सध्या मॅच मध्ये मिथुन दापोलकर देतात, जिथे मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवल्या अगेन्स्ट केणाऱ्या श्याम स्पोर्ट रोडपाली टीमला बबुल भगत आणि परेश खडकेची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि त्या जोडीला शांत ठेवण्याचा प्रयत्न मिथुन दापोलकर करतात. वेगवान बॉल, भन्नाट वेग होता. और पिचचा बॉल सरळ यष्टीरक्षक हातामध्ये चेंडू विसावलाय, जिथे हा डॉट चेंडू पाहायला मिळेल. सलगचा दुसरा बॉल निर्धाव केला बबुल भगत. धाबसंख्या स्थिर फलकावरती संघ 4 या आकड्यावरती चेंडू फेकल्या 5 गोलंदाज मिथुन दापोलकर. कमालीचा षटक फेकत असताना अजनबी ओवले टीमसाठी मुख्य ट्रम्प कार्ड. तेवढीच चांगली गोलंदाजी अजनबी ओवले टीमसाठी करत असताना गोलंदाज मिथुन दापोलकर. समोर बबुल भगत. प्रहार केलाय, पुलटॉस होते, दिशा दिली, लॉक केला ऑन साइडला, धडाका दिला फलंदाज बबुल भगत. त्याच्या पाठमधून धमाका षटकार. चषक गाजतई आज गाजतई कानपुली गावाला. ग्रामस्थ मंडळ चषक गाजतई कानपुली गावाला. मदन मते सरपंच यांच्या नावाचा हाय बोलवाला. मदन मते सरपंच यांच्या नावाचा हाय बोलवाला. थँक्यू. चला स्पीडअप करा. पहिल्या षटकाचं खेळ पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 10 या आकड्यावरती. बबुल भगतच्या बॅटमध्ये अंतिम बॉलवरती आपण षटकार पाहिला आणि त्या फटक्यानं दिलासा दिला जाईल श्याम स्पोर्ट रोडपाली टीमला, कारण की मागील 5 बॉलमध्ये अवघ्या 4 धाबा बनल्या आणि त्याच्यानंतर बबुल भगतच्या बॅटमध्ये षटकार आला. संघ 10 या आकड्यावरती. सेकंड षटक, दुसरा ट्रम्प कार्ड. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रोशन मुंगाजी हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. मॅच 2 षटकांच्या अजिंक्य पदासाठी लढत या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कोणता राहील याच्यासाठी लढत तुम्हाला पाहायला मिळतात. दोन्ही संघ भरपूर चांगला खेळ साकारत असताना मॅच मध्ये पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 या आकड्यावरती श्याम स्पोर्ट रोडपाली. रोशन मुंगाजी. पहिलाच बॉल, हेलिकॉप्टर अटॅक करण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूची अडवणी केली आणि इथे पहिला बॉल डॉट फेकला गोलंदाज रोशन मुंगाजीना. 5 चांगली गोलंदाजी. हा पहिला षटक देखील भरपूर चांगला राहिला आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना गोलंदाज रोशन मुंगाजी. पहिला बॉल डॉट फेकला. समोर एक धाकड खेळाडू परेश खडके हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये.
प्रहार करण्याचा प्रयत्न इनसाइड आउट केला एक्स्ट्रा काबरला चेंडू वेगाने आला शतक्षक आहे दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न थ्रो थोडीशी अचूक होती त्याच्या कारणास्तव या बॉलवरती धाबा कंप्लीट केला दोन धाब्यानं संघ पुढे सरसावलाय संघ जाऊन पोहोचला 12 या कड्यावरती श्याम स्पोर्ट रोडपाली संघ अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे येणाऱ्या 4 बॉल मध्ये किती धाबा जमा केल्यानं किती धाब्यांचा लक्ष अगेन्स्ट केणारा अजनबी ओवले संघासमोर ठेवेल पुढचा बॉल गोलंदाज तयार ओ वाईट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न लेंथ लाईन चांगली आहे शरीरापासून दूर गोलंदाजी ही चांगली रणनीती आखल्या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना ओवले टीमला गोलंदाज रोशन मुंगाजी त्यानं फेकला हा डॉट चेंडू 3 मध्ये अवघ्या 2 धाबा चांगली गोलंदाजी ओ चढ मध्ये शांत ठेवला परश खडकेला सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला धाबा संख्या स्थिर फलकावरती संघ 12 या आकड्यावरती अद्याप एक विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी असेल 4 मध्ये अवघ्या 2 धाबा खर्च केला इतकी ताकदवर गोलंदाजी मॅच मध्ये रोशन मुंगाजीची पाहायला मिळतं इथे मात्र प्रॉपर पॅचच्या रेडार मध्ये ऑन साइडला तडाखा दिलाय इनटू द स्लॉट फेकून दिला आउट ऑफ द प्लॉट हा टोकला षटकार गावदेवी आदित्य 11 संघांनी आयोजन हो केला नाईट क्रिकेट सामन्यांचा ह्यो नावलय मोठा झाला थँक्यू मोठ्या फटक्याची गरज होती मॅच मध्ये श्याम स्पोर्ट रोडपाली टीम साठी आणि तो फटका एक्झिक्यूट केला फलंदाज परेश खडकेना 6 धाब्यांना संघ पुढे सरसावलाय संघाची धावसंख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 18 या आकड्यावरती शेवटचा अंतिम एक बॉल शिल्लक असेल चला बॉल बॉयज आपण चेंडूची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये चला आपण बाहेर या बॉल बॉयज आपण बाहेर या शेवटचा अंतिम बॉल समोर परेश खडके एक थाकड खेळाडू अंतिम बॉल वरती कोणती मोहर फलंदाज परेश खडकेच्या बॅट मधून पाहायला मिळेल आणि किती धाब्यांचा टार्गेट सेट केला जाईल ऑन साइडला अलाउंड द कार्पेट ना फटका एक्झिक्यूट सिंगल कंप्लीट झाली दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न 2 धाबा कंप्लीट तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न नाही अशी धाव गृहीत धरली जाणार इथे या बॉल वरती 2 धाबा आल्यात आणि 2 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला तब्बल 20 या आकड्यावरती आणि 21 धाब्यांचा लक्ष अगेन्स्ट केलेल्या अरब एंटरप्राइजेसचा बॉस फायटर ओवले टीम समोर 21 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये करावा लागेल आज लागलाय आयोजन करायला एसटीपी ग्रुप लागलाय आज लागलाय आयोजन करायला मदन मते सरपंच यांच्या नावाचा दरम्यान आपण इथे सन्मान करणार आहोत आपले कानपोली संघामधील एक रिव्हर्स शॉटचे बेताज बादशाह आणि इंद्राबाईलाचे मालक कृष्णाशेठ पाटील यांचा आपण इथे सन्मान करत आहोत खास करून सन्मानपत्र त्यांना देण्यात येणार आहे बैलगाडा क्षेत्रामधील एक प्रसिद्ध गाडा मालक इंद्राबाईलाचे मालक टेनिस क्रिकेट आणि शर्यत या दोन्ही फील्डमध्ये ज्यांचं नाव आपण पाहतो आपल्याला खूप मोठ्या उंचीवरती पाहायला मिळतं आणि गोलंदाजांचा थरकाप उडतो खास करून त्यांची फलंदाजी पाहता आता क्रिकेटमध्ये थोडे कमी पाहायला मिळतात यापुढील सन्मान आहे विलास पाटील साहेबांचा मी त्यांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचे याच्यानंतर आपण सन्मानित करत आहोत भूषण पाटील यांना तसेच एकनाथजी मते साहेब यांना मी इथे इन्व्हाइट करत आहोत की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचे एकनाथजी मते साहेब आपण आपला सन्मान घेण्यासाठी या आदरणीय व्यक्तिमत्व एकनाथजी मते साहेब आपण यायचे आपला सन्मान घेण्यासाठी
बॅट्समन फोडतो बॉलरला तो घाम नितेश पाटील निखिल पाटील यांच्या बॅटिंग मध्ये आहे दम विलास पाटील तनकोली गावचा तर सेकंड सत्र लक्ष प्रवास मॅच मध्ये 12 बॉल 21 धावेचा प्रवास करावा लागेल. तो मात्र अरब इंटरप्रदेशचा बॉस फायटर अजनबी ओवले टीमला कशा रीतीने प्रवास केला जाईल. 12 बॉल मध्ये 21 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कर्मवीर आणि धर्मवीर असे 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. त्याच्यानंतर ओवले टीम साठी शुभेच्छा आहेत. गोल्डन ग्रुप ओवले यांच्याकडून ओवले टीम साठी शुभेच्छा आहेत. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. साब्या मॅचच्या दिशेने सलामीची जोडी कॉम बॉक्स मधून देऊया. दोन्ही टीमला शुभेच्छा. 12 बॉल मध्ये 21 धावेचा प्रवास मॅच मध्ये ओवले टीम समोर आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज लखन भोईर समोर फलंदाज पाहिलं तर अजित मुंगाजी हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. पहिलाच बॉल इनसाइड आउट एक्स्ट्रा खबर. दिशा भरपूर चांगली आहे. गॅप भरपूर मोठी होती. चेंडू फरार होईल. पहिल्याच बॉल वरती हा दमदार रुबाबदार शानदार चौकार. फोडतो बॉलरला तो घाम नितेश पाटील निखिल पाटील यांच्या बॅटिंग मध्ये आहे दम. थँक्यू. चला चेंडूची पूर्तता करा. आमचे मित्र नाईट स्पर्धेचे एक यशस्वी आयोजक करते राज भोईर टेंबोडे हे देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. राज भोईर आपले या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्याच्यानंतर अजित मुंगाजीसाठी सलग 3 षटकार ठोकले तर सचिन चालक्यांना आमचे राज भोईर यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. यस व्हाईट बॉल अतिरिक्त धाव जोडली जाईल. अतिरिक्त धावेनं संघ जाऊन पोहोचला 5 या आकड्यावरती. 21 धावेचा प्रवास मॅच मध्ये करायचा. तो मात्र ओवले टीमला आणि चांगली सुरुवात करून देत असताना फलंदाज अजित मुंगाजी हा गोलंदाज तयार. लखन प्रहार करण्याचा प्रयत्न. पाकवस कबलेला चेंडू वेगाने चालला. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका धावेनं स्ट्राईक रोटेट झाले आणि स्ट्राईक होती फलंदाज अश्विन पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 6 या आकड्यावरती. अजिंक्य पदासाठी लढत आहे. कोणता संघ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ राहील. भरपूर चांगली स्पर्धा आणि आज अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा एन्जॉय करतो. झड मध्ये बॉल सन्मान दिला. पुश केला. पुश करो खुश रहा हा मंत्र जपला अश्विन पाटीलला. जिथे सिंगल पाहायला मिळतं. एका धावेनं समाधान मानलं. एका धावेनं संघ पुढे सरसावला. संघात जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती. 21 धावेचा लक्ष्य पार करायचा. पहिल्या बॉलवरती चौका. त्याच्यानंतर ओव्हरमध्ये बॅकअप देत असताना गोलंदाज लखन भोईर श्याम स्पोर्ट रोडपारी टीमसाठी. पुढचा बॉल समोर अजित अगदी ऑन साइडला केलेल्या क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा इन ऍक्शन चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य देत असताना संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती. 8 धावा धाव पुस्तकावरती. चेंडूचा विचार केला तर चेंडू फेकले 4 गोलंदाज लखन भोईरना. समोर फलंदाज पाहिलं तर अश्विन पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. आडव्या बाट्या केलाय. क्षेत्ररक्षक आहेत कबड्डी मध्ये. ओहो इथे छेल ड्रॉप झाली आणि जीवनदान दिला फलंदाज अश्विन पाटीलला. तुमची एखादी चुकी तुम्हाला स्पर्धेतून बाहेर काढत असता. तुम्ही पाहिलं जर स्वप्न तुम्हाला सत्यात उतरवायचं असेल तर 11 खेळाडूंना 100% योगदान मॅच मध्ये द्यावं लागेल. एखाद्या खेळाडूची चुकी तुम्हाला स्पर्धेतून बाहेर काढत असताना तेच केला. जीवनदान दिलं फलंदाज अश्विन पाटीलला आणि 1 धाव मिळाली. बॅटिंग करत असताना ओवले टीमला. संघ 9 या आकड्यावरती. प्रहार केलाय फलंदाज अजित मुंगाजीना. दिलाय तडाका. जिथे 6 ठोकले षटकार. विराज पाटील त्यांची बॅटिंग आहे भारी. रोहन पाटील भल्या भल्यांच्या तो दांड्या. आपण शुभ सन्मान करूया ज्यांचा 5 रात्रीमध्ये आवाज ऐकला ते आमचे साथी समालोचक
आकाश शेळके यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मान करूया. आकाश आपण जावा, आपण आपला सन्मान स्वीकारा. आपण अगदी 5 रात्रीमध्ये या स्पर्धेला पूर्णपणे हँडल केला. भरपूर चांगला आवाज त्यांचा 5 रात्रीमध्ये ऐकला. त्या आकाशजी शेळके यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. तर आता मॅच मध्ये आपण ओलूया. 15 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना ओवले संघ जाऊन पोहोचला. 21 धावेचा प्रवास, येणारे 6 मध्ये 6 धावांची गरज. शशी जाधव हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर अश्विन पाटील ज्या फलंदाजाला जीवनदान दिला नॉन स्ट्राईक वरती अजित मुंगाजी ज्याच्या बॅटमध्ये आपण एक षटकार पाहिला. दोन्ही फलंदाज चांगले खेळ साकारतात. येणारे 6 बॉल 6 धावांची गरज. हा कारनामा मॅच मध्ये केला जाईल का? या 6 बॉल मध्ये 6 धावा डिप्रेस केल्या जातील का? विश्वास दाखवलाय शशी जाधव हा गोलंदाजाचा वापर केला. श्यामस्फोर्ड रोडपाली टीमला. समोर अश्विन पाटील गोलंदाज तयार. पहिला बॉल, सामना फिनिश.